अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबर आहे आपल्याला सांगताय तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. आणि आपल्यातील उदाहरण म्हणजे आदरणीय आपले वाघ गुरुजी असतील. एक सामान्य व्यक्ती या एक उच्चतम स्थितीला प्राप्त होणं एवढी सोपी गोष्ट आहे का? नाही. परमार्थ करण्याकरिता खूप काही अट्टहास करावा लागतो. सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. मी सुरुवातीला एक वाक्य बोलले, 99 जण जरी चांगले म्हणत असतील, एक जण नाव ठेवणारा असतोच. परंतु या सगळ्या गोष्टीतून पुढे जाऊन आदरणीय बाबांनी आपल्यामधून जाऊन सुद्धा त्यांची उत्तम कीर्ती आज मागे शिल्लक आहे. आणि आपण सुद्धा तसं जीवन जगलं पाहिजे. आदरणीय बाबांचा आदर्श घेऊन आपण जीवन जगलं पाहिजे. नाहीतर कित्येक काही जन्माला कुठे येते आणि जातात कुठं काही माहिती होत नाही. असं गोड जीवन जगून जायचं, असं गोड जीवन की आपण ज्यावेळेस सगळ्या मंडळीला सोडून जाऊ, सगळी मंडळी आपल्या आठवणीनं रडली पाहिजे. नाहीतर काही जिवंत असताना सुद्धा बाहेरच्यांचं जाऊ द्या, घरचीच मंडळी म्हणती हा माणूस एकदाचा गेलेला आहेत. अशी सुद्धा उदाहरणं आहेत. म्हणजे जिवंत असताना असं वाटतं हा माणूस गेलेला बरा. आदरणीय वाघ गुरुजी असतील, जाऊन सुद्धा त्यांची उत्तम कीर्ती शिल्लक आहे. कशामुळं? त्यांच्या अट्टहासामुळे आणि गोड जीवन जगल्यामुळं. आपण सुद्धा त्यांच्या जीवनाकडे पाहून आदर्श घेतला पाहिजे. आपली वेळ संपलेली आहे आणि मी आजारी, माझं पोट दुखत आहे, तरी सुद्धा मी कीर्तन केलेलं आहे. झालेली सेवा माझ्या गुरूंच्या चरणावरती, ईश्वर भगवान परमात्माच्या चरणावरती, आपल्या सर्व श्रोत्यांच्या चरणावरती अर्पण करते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली